मी शेंडी जानव्याचं हिंदुत्व मानत नाही. आमचं हिंदुत्व अमुक आणि आमचं हिंदुत्व तमुक. बिल्किस बानो प्रकरणाबद्दल उद्धव ठाकरे यांनी वारंवार हळहळ व्यक्त केलेली आहे आणि या निमित्ताने त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर दुगाने झाडलेले आहेत. परंतु संदेशखालीमध्ये हजारो हिंदू महिलांवर सामूहिक बलात्कार होत असताना आणि हे प्रकरण मीडियामध्ये प्रचंड गाजत असताना उद्धव ठाकरे या प्रकरणाबद्दल मात्र तोंडात मळी भरल्यासारखे गप्पा बसलेले आहेत. उद्धव ठाकरे बोलत नाहीत कारण जर ते बोलले तर त्यांचे नवे मालक त्यांच्यावर रागावतील. या देशामध्ये असे अनेक नेते आहेत ज्यांनी पक्ष आणि पद गमावलं आणि पुन्हा एकदा फिनिक्स पक्षासारखी झेप घेतली, पुन्हा एकदा आपलं राजकीय अस्तित्व निर्माण केलं. परंतु उद्धव ठाकरे हे असे एकमेव नेते आहेत ज्यांनी पक्ष आणि पद गमावल्यानंतर आपली विचारसरणी सुद्धा सोडली, मतांसाठी कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळलं. संदेशखालीची धग उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोचलीच नाही. उद्धव ठाकरे संदेशखालीबद्दल बोलतच नाहीयेत. उद्धव ठाकरे यांनी संदेशखालीबद्दल जो पवित्रा घेतलेला आहे, जे गप्प बसण्याचं धोरण स्वीकारलेलं आहे, त्या धोरणाला हिंदू जनता कधीच माफ करणार नाही.